వెంకటేశ గోవింద భక్తవత్సల గోవింద భాగవత ప్రియ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద నిత్య నిర్మల గోవింద నీలమేఘ శ్యామ గోవింద పురాణ పురుష గోవింద పుండరీకాక్ష గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద నందనందన గోవింద నవనీత చోర గోవింద పశుపాలక శ్రీ గోవింద పాప విమోచన గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద శిష్టపాలక గోవింద కష్ట నివారణ గోవింద దుష్ట సంహార గోవింద దురిత నివారణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద వజ్రమకుటధర గోవింద వరాహమూర్తి గోవింద గోపీ జనప్రియ గోవింద గోవర్ధనోద్ధార గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద దశరథనందన గోవింద దశముఖమర్దన గోవింద గోపీ జనప్రియ గోవింద గోవర్ధనోద్ధార గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద మత్స్యకూర్మ గోవింద మధుసూదన హరి గోవింద వరాహ నృసింహ గోవింద వామన భృగురామ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద బలరామానుజ గోవింద బౌద్ధ కల్కి గోవింద వేణుగానలోల గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద సీతానాయక గోవింద ధృత పరిపాలక గోవింద ఆర్త పోషక గోవింద ఆది పురుష గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద అనాథ రక్షక గోవింద ఆపద్బాంధవ గోవింద కరుణాసాగర గోవింద శరణాగత విజయ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద గోవింద హరి గోవింద వెంకటరమణ గోవింద కమలదళాక్ష గోవింద కామిత ఫలద గోవింద పాప వినాశక గోవింద పాహి మురారే గోవింద గోవింద హరి గోవింద कैमरे कडे पाहतो बोला व्यंकटेश बालाजी मंदिर श्रीगोंदा एक प्राचीन आणि अतिशय ऐतिहासिक महत्त्व असणारं असं हे मंदिर सुमारे 250 वर्षापूर्वीचं 240 वर्षापूर्वी याचं बांधकाम झाल्याचेही पुरावे आपल्या हातात आहेत. त्या काळी बांधलेलं हे सुंदर दगडी मंदिर मध्यंतरीच्या काळात होत गेलेल्या स्थित्यंतरानंतर त्याच्यात
स्वाभाविक झालेले पारंपरिक बदल, काही झालेले भग्न यांना पुन्हा पुनरुज्जीवित करणं आणि त्याला मूळ रूप आणि मूळ वैभव प्राप्त करून द्यावं असा संकल्प सगळ्यांच्या मनात आला. आणि तो आलेला संकल्प प्रत्यक्ष परमेश्वराच्याच कृपेने साक्षात आत्ता प्रत्यक्षात उतरतोय. पूर्वी इथं काही नव्हतं, त्या ओवऱ्यांच्या जागी आता नवीन ओवऱ्या बांधल्या गेल्या आहेत. मंदिराला मध्यंतरीच्या काळात दिला गेलेला ऑइल पेंटचा रंग जो होता त्याच्यामुळे या इथल्या दगडांचा श्वास कोंडला गेला होता. तो श्वास मोकळा झाला आहे. आता पुन्हा मूळ दगडी रूप या मंदिराला प्राप्त झालं आहे, पुनर्वैभव त्याला प्राप्त झालं आहे. आणि श्रीगोंदा शहरामधल्या या सुंदर मंदिराला आता अतिशय महत्त्व प्राप्त होईल याची मला खात्री आहे. मूळ देवावर भक्ती असणाऱ्यांची संख्या अपार आहेच आहे. बालाजी भक्त आणि श्रीगोंदेकरांचं या ठिकाणी असणारी श्रद्धा आणि इतरांची या संस्थेकडे पाहण्याची दृष्टी याच्यातही आता बदल होत चालले आहेत. आणि त्यामुळे या मंदिराला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त होईल आणि हे सुंदर मंदिर आता पुन्हा श्रीगोंदाच्या ऐतिहासिक आणि आत्ताच्या सगळ्या काळामध्ये एक स्वतंत्र रूप घेऊन आपल्यासमोर येणार आहे. भक्तीचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण तेही भारतीय संस्कृती जतन करून ठेवलेलं असं हे मंदिर असणार आहे. त्याच्यामध्ये आज जे होणारे कार्यक्रम असणार काय 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 होणार आहे ते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा वसंत पंचमी 1988 सालच्या जानेवारी महिन्यात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या हस्ते झाली होती. तीच मूर्ती आत्ताही आहे, पण त्यानंतरच्या काळामध्ये होत गेलेले हे बदल याचा संकल्प केला गेला 28 डिसेंबरला आणि 28 एप्रिलला मंदिराच्या आतमधल्या गाभाऱ्याचं सगळं काम पूर्ण झाल्यावर मलिनीकरण दूर करून शुद्धीकरणाची जी पूजा होती ती झाली होती. आज आता हे जवळपास नव्याने बांधलेली दीपमाळ, संपूर्ण पूर्वी उघडा नसलेला असा उघडा केला गेलेला पूर्व दरवाजा आणि या सगळ्या परिसराच्या नवीन केलेल्या ओवऱ्या लोकार्पण करण्याचा सोहळा होणार आहे. सकाळपासनं धार्मिक कार्यक्रम चालू झालेले आहेत, ते चालूच आहेत. आता थोड्याच वेळात तिरुपती तिरुमला देवस्थानचे जे विश्वस्त आहेत, प्रसिद्ध उद्योजक सौरभ बोराजी यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर शैलेश गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण सगळेजण मिळून हे मंदिर पुन्हा एकदा लोकार्पण करणार आहोत. नव्या रूपामध्ये, नव्या ढंगामध्ये. भक्ती तीच, श्रद्धा तीच आणि आपल्या सगळ्यांना माऊलींचे किंवा परमेश्वराचे मिळणारे आशीर्वादही तेच असणार आहेत. पण आता याच्यामध्ये नव्याने हे सौंदर्य प्राप्त झालेलं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं जाणार आहे. दुपारनंतर याच्यामध्ये भजन संध्येचा कार्यक्रम आहे. डॉक्टर विकास वैद्य, डॉक्टर मनीषा वैद्य, आशिष केसकर, भाग्यश्री केसकर यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम आहे. आणि त्याच पुढे रोज मंदिरात व्हावं असं नारदीय कीर्तन इथे संध्याकाळी योगेशजी कुलकर्णी हे नगरचे कीर्तनकार इथे नारदीय कीर्तन करणार आहेत. दिवसभराचा असा हा सोहळा लोकार्पण सोहळा म्हणून साजरा केला जातोय. काल या मंदिराची जी प्रचंड सुंदर मिरवणूक श्रीगोंदेकरांनी मोठ्या भक्तिभावाने आणि स्वागताने केली, त्यांचा उत्साह पाहता आम्हाला खात्री आहे की पुढच्या आयुष्यामध्ये या मंदिराची पुढची जी काही कारकीर्द असणार आहे किंवा एकूण जे हालचाल असणार आहे ती अशीच वर्धिष्णू होणारी असेल. झरकर यांच्यातर्फे श्रीगोंदेकरांना सर्वांना महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. गोविंदा मित्र आणि दीक्षितांचा मित्र हे माझं क्वालिफिकेशन सगळ्यात जास्त. यापूर्वी कधी आले ते? नमस्कार मित्र. यापूर्वी कधी आले ते? या बोला. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश गुजर, पुणे. जय गोविंद. आज श्रीगोंदा येथे दीक्षितांनी बोलवल्यावरून आणि प्रशांत सुरू माझे स्नेही यांच्या सांगण्यावरून मी या ठिकाणी आलो. माझे बंधू डॉक्टर प्रीतम शहा यांच्यामुळे माझा दीक्षितांचा परिचय कोविड कालावधीमध्ये झाला आणि त्यानंतर तो वृद्धिंगत होत गेला. या मंदिराची जी जीर्ण अवस्था झाली होती तिचं पुनर्निर्माण करण्याचं एक अतिशय कष्टप्रद काम दीक्षित परिवारानं उचललं. गावकऱ्यांनी साथ दिली, सहकारी मिळाले आणि बालाजीच्याच मनामध्ये होतं की आता माझं घर चांगलं, सुंदर आणि लोकांकरता चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. त्यामुळे ते आज होऊ शकलं. याला 250 वर्षाचा इतिहास आहे. ज्या मंदिराची मूर्ती, ज्या ठिकाणी बालाजीचं वास्तव्य 250 वर्षाहून अधिक काळ या गावामध्ये आहे, त्या गावाची महती ही किती थोर वर्णावी असे शब्द कमी पडतात. आणि अशा वेळेला आजच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, साक्षात बालाजी
गुरुरूपानं आपल्यासमोर त्या ठिकाणी नवीन रूपामध्ये आलेले आहेत. मंदिर आलेलं आहे. काल गाव प्रदक्षिणा झाली, गावकऱ्यांनी भव्य दिव्य स्वागत केलं आणि ज्या गावामध्ये अशा प्रकारे निर्विघ्नपणे कार्य पार पडतं त्या गावाचा विकास आणि उत्कर्ष सुंदर प्रकारे झाल्याशिवाय देव थांबत नाही याची मला गॅरंटी आहे. अजून खूप कामं व्हायची आहेत. ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि साक्षात तिरुपतीच्या बालाजीला इथे व्हिजिट करावं असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी श्रीगोंद्याचा जय जयकार जगात झालेला असेल असं मला वाटतं. आणि तो दिवस आता लांब नाही, कदाचित पुढे काही मिनिटांचा सुद्धा तो असू शकतो. कारण या मूर्तीमध्ये क्षीरसागर महाराजांनी जी प्रतिष्ठा केली त्यावेळेला ज्या प्राणप्रतिष्ठा करत असताना त्याचे जे प्राण निर्माण केले गेलेले ते या संपूर्ण नगरीमध्ये आपल्याला लहेर अंगावरती येते. आपले गुजबम आपल्याला अंगावरती काटे येतात. त्या काट्यांचंच महत्त्व म्हणजे ही जागा आता चार्ज होत चाललेली आहे. आपला मोबाईल असतो त्याची बॅटरी कमी कमी होत गेली की आपले त्याच्यातले ॲप्स कमी कमी वापरायला मिळतात. बॅटरी चार्ज झाली की आपण पुन्हा जगाशी संपर्क करतो. तसं या श्रीगोंद्याच्या दीक्षितांनी निर्माण केलेल्या या मंदिरामध्ये क्षीरसागर महाराजांनी स्थापित केलेल्या या 250 वर्षाच्या मंदिरामध्ये पुन्हा आता चार्जिंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी वारंवार यावं अशी माझी इच्छा आहे आणि बालाजींचा तसा आदेश झाला तर मी येईल. जय गोविंद. तर आपल्या कमरे एवढी झाडाची पूर्ण मंदिर आहे. जंगल पूर्ण असलेलं शैलेश गुजर मागे 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 मिसेस गुजर आपल्या कार्यक्रमात मोबाईल थोडं साईडला घ्या. यांच्या बालाजी मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत.
हळदी कुंकू द्या. घालणार लगेच घालणार नाही आताच घालणार ते आपली वंदे विष्णु भवन प्रदक्षिणा करून लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सुमारे 250 वर्ष जुन्या या सुंदर दगडी मंदिराचं रूप हळूहळू बदलत गेलं आणि संवर्धनाची जीर्णोद्धाराची गरज निर्माण झाली. काही ठिकाणी भग्न झाल्यामुळे त्यांची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली होती. मूळ दगडावर बांधल्या गेलेल्या अळूप्यांच्या रंगांमुळे मूळ पाषाणाचे श्वास कोंडले गेले होते. तर अशा सुंदर मंदिराचं पुनरुज्जीवन मिळेल आणि मूळ वैभव पुन्हा प्राप्त करून द्यावं हा विचार साऱ्यांच्याच मनी आला. 28 डिसेंबर 2023 रोजी श्रींचे आशीर्वाद घेऊनच या पुनरुज्जीवनाच्या कार्याची सुरुवात करण्यात आली. बालाजी भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या साक्षीने या शहराचा उद्देश हा निश्चित होता. इंजिनियर पराग कुलकर्णी यांचा सल्लाही मोलाचा ठरला. जीवन दिलेल्या खांबांना नवसंजीवनी देणं अत्यंत आवश्यक होते. उठलेले कंगोरे नक्षीकाम पुन्हा नव्याने घडवले गेले. नवीन खांब तयार होणारे सर्वात महत्वाचं काम होतं आधीचे खांब उतरवणे आणि नवीन स्तंभ जोडणे. हे अत्यंत अवघड काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या रंगप्पा आणि लिंगेश्वर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कुशलतेने पार पडले. जुन्या स्तंभांच्या जागी नवीन घडवलेले स्तंभ बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे स्तंभ पुढे अनेक वर्ष आता मंदिराला आधार दिले. व्यंकटेश बालाजी मंदिर एका काळचं वैभवी असणारं असं मंदिर मधल्या जीर्ण काळात कसं झालं होतं त्याचा एक छोटासा अनुभव आपण आताच्या व्हिडिओमधनं पाहिला असेल. आणि गेल्या काही महिन्यात अवघ्या बक्षीसपत्र लावलंय ते महाजी शिंदेच्या घराण्यातनं जसवंती शिंदे यांनी दिलेल्या वचनातनं किंवा आलेल्या बक्षीसपत्रातनं त्याचं वाटचाल किंवा त्याचा खर्च केला जात होता. क्षीरसागर घराण्याच्या अनेक पिढ्यांनी याच्याकरता स्वतःचं तन मन धन असं अर्पण इथे सेवा दिली होती. आणि त्यानंतर दीक्षित घराण्यांना दत्तक घेतले गेल्यानंतर पुढे माझे आजोबा परशुराम शंकर दीक्षित हे दत्तक केलेले क्षीरसागर घराण्याचे आणि त्यानंतर माझे मामा मातुल श्री गोविंद परशुराम दीक्षित यांनी हा कारभार इथपर्यंत आणला. आता पुढची पिढी ही कार्यरत होत आहे आणि सगळ्यांनी ऋग्वेद आहे त्याच्या बहिणी आहेत किंवा बाकी सगळेजण आहेत. आणि त्यानंतर श्रीगोंदेकरांच्या या उत्तम असणाऱ्या दगडी लूक असणाऱ्या दगडी सौंदर्य जपलेल्या भारतीय संस्कृती जपणाऱ्या परंपरा जतन करणाऱ्या या मंदिराला आता नवीन रूप प्राप्त झालेलं आहे.
या मधल्या काळामध्ये अनेकांनी आम्हाला मदत केली. नवीन संकल्प केल्यानंतर तो परिपूर्ण करणं अवघड असतं. दर्शनी समाधान नाभी जैसे. ज्या वेळेला इथे संकल्प केला गेला की हे इथलं मूळ मंदिर पुन्हा मूळ रूपात मूळ वैभवात उभं राहावं आणि आपली भारतीय संस्कृती जी परंपरा आहे तशी जतन करायची ठरली. आणि त्यानंतर श्री रंगप्पा आणि लिंगेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी वाटचाल केली गेली. हे करत असताना या प्रत्येक टप्प्याला पराग कुलकर्णी, रवी वैद्य किंवा इतर मार्गदर्शकांची साथ होती. त्यांचे मार्गदर्शनाचे मोलाचे सल्ले आम्हाला कामी आले आणि आज आपण जे रूप पाहतोय नवीन झालेलं रूप आहे. ज्या क्षीरसागर महाराजांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मगाशी बोलता बोलता डॉक्टर शैलेश गुजर जे आमचे प्रमुख अतिथी आहेत त्यांनी असं वर्णन केलं की या इथं महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केली. तो प्राण आता आपल्याला जोपासायचा आहे आणि तो प्राण जपायचा असेल तर आपल्याला प्राणपणाने कष्ट करायला पाहिजे. आज या सगळ्या शुभ अशा काळामध्ये प्रत्यक्ष तिरुमला देवस्थानचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे. कारण तिरुपती तिरुमला देवस्थानचे विश्वस्त असणारे आणि नगरचेच सौरभजी बोरा साहेब हे आज आपल्याला इथे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर शैलेश गुजर हे माझ्याबरोबर इथे आहेत. ते आपले प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला कुठलीही वाटचाल करायची आहे. त्यांची स्वतंत्र ओळख करून देणं हा एक वेगळा कार्यक्रम असू शकतो या दोघांचाही. पण आपल्याला वेळेची आणि कार्यक्रमाची महती लक्षात घेता प्रत्यक्ष बोरासाहेब हे तिरुपती तिरुमला देवस्थानचे प्रतिनिधी आहेत, तिथे विश्वस्त आहेत. म्हणजे आज आपल्याला प्रति बालाजीला प्रत्यक्ष बालाजीचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि अशाच पुण्याच्या वेगवेगळ्या संस्थांमधून कार्यरत असणारे डॉक्टर शैलेश गुजर, जसे बोरासाहेब प्रसिद्ध उद्योजक आहेत तसे डॉक्टर शैलेश गुजरही उद्योजकच आहेत. ते चांगल्या अर्थाने उद्योग करतात, व्यवसाय म्हणून पण उद्योग करतात. असे त्यांचे अनेक उद्योग आहेत आणि असे व्याप्त असणारी माणसं आज या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ताला आपल्याला इथं लावणं हा आपल्या सगळ्यांचाच मोठा नशिबाचा भाग आहे असं मला वाटतं. आज सांगायला अतिशय आनंद होतो. मुंबई, पुणे आणि इतरत्र अशा अनेक ठिकाणांहून मोठमोठे डॉक्टर्स, ॲडव्होकेट, आर्किटेक्ट, इतर व्यावसायिक असे असणारे खूप वयोवृद्ध अशी माणसं सुद्धा इथे मुद्दामून आली आहेत. या कार्यक्रमाकरता म्हणून उपस्थित आहेत. त्या सर्वांचं श्री व्यंकटेश बालाजी मंदिर श्रीगोंदा या ट्रस्टतर्फे स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. अमेरिकेतनं परदेशातनं आलेली लोकही आता इथे उपस्थित आहेत. हा एक विलक्षण एक आहे. बालाजीची महती सर्वदूर म्हणजे कुठपर्यंत नुसत्या पंचक्रोशीत नव्हे, 5 गावात नव्हे तर पंचखंडात पसरलेली आहे. आणि याची सगळ्यांची प्रचिती आपल्याला वेगळी यायची गरजच नाही. प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न असल्यामुळे सकाळपासून आतापर्यंत कोणताही प्रकारे पावसाचा त्रास न होता आपण हा कार्यक्रम छान साजरा केलाय. सकाळपासून इथं वैदिक मंत्रघोषा जी आपल्याला धार्मिक कृत्य करायची आहेत ती झालेली आहे. देवाची सेवा करणं हे श्रवण, कीर्तन, भजन या सर्व रूपाने होणार आहे. दुपारी भजन संध्या आहे, संध्याकाळी कीर्तन आहे. म्हणजे आपण देवाची जी नवविधा भक्ती करतो त्या भक्ती करता जमलेल्या सगळ्या भक्तांकरता स्वतः बालाजी इथे येऊन थांबलेला आहे. असं आपण म्हणतो की कुठल्याही देवळाचं महत्व हे त्याच्या पंचमहाभूतांमध्ये अवलंबून आहे. त्याची स्थिरता ही पृथ्वीची असते. ते स्तंभ, ते नवीन रूप आणि त्याला मिळालेली स्थिरता ही पृथ्वीची आहे. तिथे असणारा बोलावा, प्रेमाचा स्नेह आणि इतर आपल्या भक्तीचा असणारा स्नेह हा आप महाभूताचा बोलावा दाखवतो. गोविंद व्यंकटरमण गोविंद. जिथे श्री असते तिथे लक्ष्मीचा वास असतोच. गोविंदा. आणखीन एक विनंती होती ऋग्वेदला. आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर शैलेश गुजर यांचाही सन्मान त्यांनी करावा. गोविंदा. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा.
कोणत्याही स्वरूपाची भेट वस्तू नसून आपल्या बालाजीची एक छोटी फ्रेम आहे आणि आपल्या प्रेमाचं प्रतीक, सन्मानाचं प्रतीक. आपल्या सगळ्यांसमोर या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा डॉक्टर शैलेश गुजरांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची परिचय झाला. त्याच्यानंतर 6-7 महिन्यांनी 1 वर्षाने ते आले आणि या मंदिराच्या बाबतीमध्ये त्यांनी काही कायदेशीर बाबती आम्हाला सांगितल्या, त्या सॉल्व्ह झाल्या आणि आजचा दिवस हा त्या ठिकाणी आणला. मी आत्ताच मामांना म्हटलं की त्याचं नाव ऋग्वेद ठेवलं, त्याच दिवशी हे ठरलं होतं की हे आजचा दिवस तो करणार म्हणून. बरोबर आहे ना? पुत्र व्हावा ऐसा जैसा तिन्ही लोकी घेतात, असा यांचा संबंध झालेला आहे. आणि आज आपल्याला सौरवजी बोरा या ठिकाणी आलेले आहेत. सौरव याचा अर्थ मी जो काढतो तो म्हणजे सुगंध. त्यांच्या कर्तृत्वाचा, ज्ञानाचा आणि बालाजीचा सुगंध आज आपल्या इथपर्यंत आलेला आहे. ते सौरवजी बोरा या ठिकाणी आलेले आहेत. सौरवजी बोरा यांनी अतिशय त्यांचं चरित्र वाचलं, विकिपीडियामध्ये सगळं दिलेलं आहे त्यांची माहिती. अतिशय लहान वयामध्ये उत्तुंग भरारी अशी त्यांनी घेतली आणि नंतर मला कळालं की ते का आले. तर माझी जी बहीण आहे प्रियंका, त्यांच्या वर्गमैत्रिणी ह्या आहेत, त्याच्यातनं हा सगळा घडलं की बालाजीची योजना त्या वर्गात शिकणं, एकदम मी मला फोन करणं, रेमडेसिवीर देणं आणि सुरू सर हे तर काय म्हणजे आळंदीच्या देवस्थानचे 5 वर्ष ते ट्रस्टी होते. इतक्या सुधारणा त्यांनी आळंदीला केल्या. आपल्याला दिसतं लाल बहादूर शास्त्रींसारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे की अतिशय कीर्तिमान त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्याकरता एकदा काळात झाल्या पाहिजे. कारण पंढरपूरची वारी असते त्याचं सारथ्य करण्याचं मान त्यांना सातत्यानं 5 वर्ष मिळालेला आहे. असा माणूस या ठिकाणी आलाय, तो यांचा भाचा आहे, या कुटुंबातला आहे, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. मला असं खात्री आहे की सुरुवात आहे बोरासाहेब, परंतु ज्यांना आंध्र प्रदेशमध्ये तिरुमला हिलवरती जाता येणार नाही त्या लोकांकरता हे प्रति तिरुमला होणार आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण असं आहे, आपला हा प्रदेश जो आहे हा सपाटीचा आहे. आपल्याला चारही बाजूनी येता येतं, सोलापूरवरनं, हैदराबादवरनं, पुण्यावरनं, नगर धुळ्यावरून असं मध्यवर्ती भाग हा श्रीगोंदा आहे. नावातच श्री आहे, जसं सुरू सरांनी सांगितलं. इथे सगळ्या गोष्टी उत्तम होणार आहेत. मंदिरामध्ये आतमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अंगामध्ये व्हायब्रेशन्स येतात. तुम्हाला याची प्रचिती गावकऱ्यांना पुढच्या 1-2 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे सापडणार आहे. पण आपली जबाबदारी आहे, जसा जसा दर्शक भावक आमचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे तसं तसं आपली जबाबदारी वाढणार आहे. आपल्याला संयमानं, प्रामाणिकपणे आणि येणारा जो भाविक आहे त्याच्या दर्शनाच्या गरजा आपण प्रेमाने पूर्ण करायला पाहिजे. व्यावसायिक म्हणून त्याच्याकडे बघता कामा नये. बरोबर आहे का? दीक्षितांनी स्वतःच्या कष्टातनं कमवलेल्या संपत्तीचा हा सगळा साधारण केला आहे. त्याचा आनंद तुम्हाला घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं रंगापूर आहे. ज्या पद्धतीचं काम या व्यक्तीनं केलं, हा जगदविख्यात माणूस आहे. म्हणजे सगळी आपला फायदा असतं. अशा कालावधीमध्ये हे काम करून जाणं याला भाग्यच लागतं. बोराजींना 10 वर्षापूर्वी माहिती होतं का की ते ट्रस्टी होतील? बालाजीचं मनात असतं, कोणाला घ्यायचं, कोणाला लांब करायचं, कोणाला काढून टाकायचं. त्या मंदिराची जगात किती कीर्ती आहे मी सांगायची गरज नाही आहे. पण तशीच कीर्ती आपल्या श्रीगोंद्याची आता निर्माण करायची आहे आणि ती जबाबदारी आपण घेऊयात. आपण संकल्प करूयात. आपण 3 वेळा गोविंदा म्हणा म्हणजे संकल्प झाला. गोविंदा. धन्यवाद. आणि मला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा जेव्हा मी इथे येईल, ऋग्वेदला असं आहे कमिटमेंट दिली ना तो हात दूर मागे लागतो आणि ते काम पूर्णपणे देण्यासाठी मी इथे यावं. मला कालची मिरवणूक झाली की त्याचा व्हिडिओ येत होता. इतकी त्यांनी जर ठरवलं अमेरिकेत जाऊन करायचं तर आज वर्षाला 2-5 कोटी रुपयाचा तो जॉब मिळवू शकतो. पण ते सगळं टाळून मामा हे महत्त्वाचा विषय
अतिशय तो या ठिकाणी आला आणि ह्या दगड्या कपाऱ्यांचं काम करत बसता. मला वाटलं की त्याची इच्छा आहे, परंतु पुण्याही आहे. आणि ज्या मूळ क्षीरसागर महाराजांनी 1775 हे मंदिर केलं, त्यांनाही माहिती होतं की दीक्षितांकडे जाणार, ऋग्वेद नावाचा माणूस येणार, तो हे सगळं करणार आणि गुजर पोरा येणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. परमेश्वराची प्रचिती प्रत्यक्ष येत असते. मंदिराचं काम पूर्णत्वाकडे येत होतं. कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली होती, सगळं झालं होतं. आणि एक शेवटच्या टप्प्यातली जी काही कामाची फिनिशिंग्स असतात त्याकरता मी आणि सुरेश कुंजी, ज्यांना मी प्रत्यक्ष 1-2 मिनिटं इथे बोलवणार आहे, की या सगळ्या कामामध्ये त्यांचा आम्हाला अतिशय मोलाचा सल्ला आणि प्रत्यक्ष काम झालेलं आहे. सुरेश कुंजी आम्ही दोघं जण इथं 10 तारखेला रंगप्पाजी आणि लिंगेश्वरला भेटायला म्हणून इथे आलो होतो. यांनी इथली आर्थिक बाजू पूर्ण सांभाळणं आणि त्याचे हिशोब ठेवणं किंवा इतर गोष्टी स्वतः एकट्याने केलेलं आहे. आमच्या घरातला कुटुंबाचाच भाग आहे, त्यामुळे वेगळं वर्णन करत नाही, पण आम्ही तुझे खूप ऋणी राहणार होतो. तर त्याच्यात आम्ही आलो, त्यांच्याशी बोलत असताना सहज विषय झाला. रमेश मामा, मी आणि रंगप्पा आणि सुरेश असं बोलत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. त्यांनी एक मूर्ती तयार केली होती उंदराची, आणि ती उंदीर मूर्ती ही एका वेगळ्या राम मंदिराकरता तयार केली बाय ऑर्डर, बट इट वॉज नॉट फिटेड इन दॅट अँड सो इट वॉज नॉट ॲब्सोल्युटली गिवन टू देम. ते बोलता बोलता मला असं म्हणाले की हा उंदीर गेले 10 दिवस माझ्या गाडीत फिरतोय, कुठे ठेवणार, इथे ठेवता येईल का? मामा बरोबर होते. मी मामांना विचारलं, आज मंदिरात गणपती नाही आहे. तर त्यांनी सांगितलं, उंदीर ठेवणार असाल तर मी त्यांना असं म्हटलं, उंदीर असेल तर गणपती पाहिजे. आता उंदराची स्वारी आधी आली, ती इथे बसली म्हणून समोर गणपती परवा इथे येऊन बसलेला आहे. म्हणजे आज आदिबंधू गोरया हे गणपतीनी इथं स्वतः यायचं ठरवलंय, तेव्हा या ठिकाणची मूर्तिक अवस्था निश्चित आहे, याचं हे एक संकेत आपल्याला मिळालेला आहे. आणि असं घडत जातं तेव्हा लक्षात ठेवावं, हे तो ईश्वराची इच्छा, आपण म्हणून होत नसते. ठरवलं तरी सुद्धा असं झालं नसतं, ठरवलं असतं तरी अशी मूर्ती मिळाली नसती, आणि रंगप्पानी ती मूर्ती 10 दिवस त्याच्या गाडीतनं मिळवली पण नसती कुठे. बरोबर आहे की नाही? अशाच गोष्टी घडत गेल्या. इथं सहज आलो होतो घरगुती कामा करता, आणि ज्या वेळेला निश्चय झाला तिथे आता या सगळ्या उमराच्या झाडाखाली ईशान्येच्या कोपऱ्यामध्ये गुरुचं स्थान, उमराच्या जवळ दत्ताचा निवास असतो, दत्त महाराजांचा निवास तिथे आहे. क्षीरसागर महाराज स्वतः दत्त संप्रदायाचे अध्वर्यू आहेत, तर त्यांच्या दालनाचं आपण उद्घाटन झालं करावं असं मी सांगणार आहे. तत्पूर्वी या मंदिराचं लोकार्पण करण्याचं काम मोराजींनी करावं आणि ते घोषित करून नंतर दालनाचं उद्घाटन करावं. महाराजांनी ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा करताना वापरलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण इथे सुरक्षित ठेवणार आहोत, आणि त्यांच्या ज्यांना स्पर्श झालेल्या अशा वस्तू आहेत ना, त्याच्यातनं मिळणारी कंपनं सतत असतात. एक गंमत म्हणून छोटीशी गोष्ट सांगतो. आम्ही वारकरी भक्त आळंदीत जातो, दर्शन करतो, समाधीवर डोकं ठेवतो आणि आयुष्याचं सगळं मिळालं असं समजतो. पण अशी मी अनेक वारकरी बंधू बघितलेले आहेत की त्यांना ते म्हणतात, आम्हाला तिथे डोकं नाही टेकलं तरी चालेल, पण ज्या अजान वृक्षाचा स्पर्श माऊलीला झाला होता त्या अजान वृक्षाला मला डोकं टेकायचं आहे, कारण प्रत्यक्ष स्पर्श झालेली जी वस्तू आहे त्याचं कंपन मला जास्त पोचणार आहे. हा पत्थर जरा तरी वरती आहे, पण ज्याचं कंपन आहे त्या अजान वृक्षाला स्पर्श करणं म्हणजे खरी प्रत्यक्ष चेतना, खरी बॅटरी चार्जिंग आहे. तसं इथे महाराजांनी वापरलेल्या वस्तूंमधनं आपल्याला ही प्रेरणा, ऊर्जा सतत मिळत राहू याकरता या दालनाचं प्रयोजन आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीने, एवढ्या सगळ्या भक्तांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण हे मंदिर, आता हे मंदिर सर्वांसाठी खुलं आहेच, होतच, असणारच आहे, पण आज त्याचं एक वेगळं स्वरूप, नवीन प्राकार, नवीन वास्तू आज आपण या सगळ्यांसमोर संपर्क करून इथे आपण गेल्या 4 दिवसात जो उत्साह दाखवला आणि कालची मिरवणूक प्रचंड प्रमाणात यशस्वी करून दाखवली, त्याबद्दल मी श्रीगोंदेकरांचा पण प्रचंड ऋणी आहे, आजन्म ऋणी राहणार आहे. त्यांची श्रद्धा आणि भक्ती, या मंदिराचं पावित्र्य, शुचित्व असंच पुढे अखंड राहील याची खात्री देतं. मी बोरासाहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
होते की इथे अमेरिकेहून, पुण्याहून, मुंबईहून बऱ्याच ठिकाणी लोक आले. बालाजीकडे पुलिंग पॉवर आहे. अख्खी दुनिया बालाजीकडे जाते. तिथे रोजचे 1.5 लाख लोक रोज दर्शनाला जातात. जवळजवळ 60-70 हजार लोक तिथे रोज मुक्काम करतात. आणि इतकी मोठं दुनियातलं हे सगळ्यात मोठं तिरुपती बालाजी हिंदू ट्रस्ट आहे. तर त्याच्यात या आजच्या कलियुगातलं ते लिव्हिंग गॉड आहे. म्हणजे साक्षात उभे असलेले गॉड आहेत. ते तिथे गेल्यानंतर असं मला नाही वाटत की कोणाची मनोकामना पूर्ण झाली नाही किंवा कोणाची इच्छा अपुरी राहिली. तिथे जे कोणी जातात किंवा बालाजीच्या दरबारात जे कोणी येतात त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या सर्वांच्या त्या देवाचा त्यांना आशीर्वाद लाभतो. आज बालाजी तुमच्याकडे स्वतः इथे दर्शन देण्यासाठी हजर झालेले आहे. आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी रोजच्या रोज व्यवस्थित याचे पूजापाठ नियमित नित्यकर्म करून हे मंदिर सगळ्यात मुख्य गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जर या मंदिराला जर तुम्हाला व्यवस्थितपणे मोठं करायचं असेल तर इथे स्वच्छता म्हणजे बालाजीचं सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही मंदिरात जा आणि बालाजीत जा त्याचा फरक काय? फरक आहे स्वच्छता. इतकं आम्ही तिथे म्हणजे जवळजवळ 28,000 लोक त्या मंदिरात काम करतात. 23,000 लोक वेगळ्या वेगळ्या विभागात काम करतात. स्वच्छताचं ह्याच्यात रोजचे रोज हे ठेवतात. तिथे गेल्यानंतर तुम्ही रस्त्यात जो तिथून रस्त्यात चाललं ना तिथे तुम्हाला एक साधं टर्कल सुद्धा सापडतं. एक बिस्किटाचं तुम्हाला रॅपर सुद्धा सापडतं नाही. कारण की आम्ही तिथे रिअल टाईमवरती सगळं निरीक्षण करून तिथे हे लक्ष ठेवतो की कुठल्याही प्रकारची तिथे घाण नसतं. त्याच्यामुळे लोकांना तिथे यायची ठेवतो. हा सुद्धा मंदिराचं वातावरण जे आहे ते तुम्ही एकदम व्यवस्थित मेंटेन करा म्हणजे लोकांना इथे यायची मना होते. दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे जे काय मी काम केलं आहे निश्चित परिवाराने जे काम केलं आहे हे खरंच याची जितकी प्रशंसा कराल तेवढं कमी. बिकॉज लोकांकडे पैसे भरपूर असतात, लोकांकडे इच्छा भरपूर असतात, पण स्वतः येऊन टाईम देऊन करून घेणं याच्यासाठी भरपूर पुण्यही लागते. याच्यासाठी भरपूर पुण्य लागतं आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं माइंडसेट लागतं. ते सगळ्यांकडे नसतो. लोकांकडे पैसे असतात, लोकांकडे हे असतं, पण ते माइंडसेट नसतं. त्याच्याबद्दल मी निश्चित परिवाराचा खास आभार मानतो आणि अशी इच्छा व्यक्त करतो की तुम्ही हे परंपरा पुढे चालू ठेवा. ही यांनी केलेली आहे ते पुढे चालू ठेवा आणि हे गावकऱ्यांनी याचा पूर्णपणे साथ द्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधायचा म्हणून आजचा दिवस आपण निवडला. गुरु तेथं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. आपण सांगितलं त्याप्रमाणे स्वच्छता, शुचिता, सभ्यता आणि हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती जतन करायचं म्हणूनच या मंदिराचं हे प्रारूप बदललं गेलं आणि त्या पद्धतीचं बांधकाम केलं गेलं. आणि याकरता आज आपण या दालनाचे उद्घाटन करावं अशी मी दोन्ही प्रमुख अतिथींना विनंती करतो. आपण तिथे यावं, दर्शन घ्यावं आणि त्या दालनाचं उद्घाटन झालं असं आपण इथे जाहीर करूया. एक 5 मिनिटं. जसं आता उल्लेख केला गेला की तिरुपतीला अनेक भक्त तिथे येतात आणि म्हणून ते स्थान मोठं होत गेलं. देव मोठाच असतो, देव सर्व व्यापून आहे. असं लिहिलं होतं नगरेची रचली जलाशय तर त्यांचा रजोगुण जास्त आहे, त्यांच्याकरता ही कामं होती. आतापर्यंत हे मंदिर बांधणं, आता मंदिर बांधणं सोपं असतं, ते सांभाळणं जास्त करणं महत्वाचं आहे. त्यामुळे जतन करणं ही आपल्या सगळ्यांची परंपरा आहे. त्याकरता अशा प्रकारे महत्वाचा भाव म्हणतो पण संपूर्ण म्हणतो किंवा तो आपल्या ठेवला पाहिजे, तो उद्गारला पाहिजे. आपण सगळ्यांनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमस्वरं देवं ज्ञानकोटिं ब्रह्मातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. करचरणी ठेवला माझा सानंदे सद्गुरुनाथा असो नसो भाव आलोकया ठाया कृपा दृष्टी पाहे सद्गुरु नाराया अद्भुत त्याचा नगरला गेली.
नगरला गेलो आणि ज्या मजबूत ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेला तुम्ही जीवा करून तरी माझ्याकडे आता तुम्हाला वाटत महाराज तुमच्याकडे पाहताय डावीकडून जरी पाहिलं तरी तुम्हाला असे वाटेल की महाराज तुमच्याकडे पाहतात कोणत्याही दिशेने तुम्ही पाहिलं तर महाराजांची दृष्टी तुमच्यावरती आहे असं या प्रतिमेचं महत्त्व आहे. सर्वांनी त्या प्रतिमेचं दर्शन करावं आशीर्वाद घ्यावा. पाठीमागच्या लोकांना आता लोकांना माहीत असायला पाहिजे. प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळेला काढलेल्या फोटोचीच ही प्रतिमा आहे म्हणजे तो आपल्याला अजूनही साक्षात आहे. मी अजून सर्व गावकऱ्यांना आणि सर्व भाविकांना मी विनंती करेन की मंदिराच्या आपण सर्वांनी भरघोस हाताने मदत करावी व तिकडे ते बालाजी आमच्या तिकडे लोक बालाजीला पार्टनर करतात म्हणजे आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये ते त्यांना पार्टनर बनवतात व आपल्या कमाईचा एक पर्टिक्युलर हिस्सा तिथे येऊन हुंडीमध्ये डोनेट करतात. आपण सर्वांनी डोनेशन केलं एक फार मोठी गोष्ट नाही कारण आपल्याकडे पैसे आहेत आपण डोनेशन करतो पण मी तिथे भाविक वाहतो तिथे रोज 1.5 लाख भाविक येतात आणि त्याच्यामध्ये बरेच असे भाविक असतात जे अत्यंत गरीब किंवा अत्यंत हातावरच्या पोटावरची लोक असतात ज्यांना आज संध्याकाळी काय खायचं ते माहिती नाही उद्या आपण डोनेशन करतो ती काही फार मोठी गोष्ट नाही पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना आज संध्याकाळी काय खायचं माहिती नाही उद्या सकाळी काय रोजगार मिळेल ते माहिती नाही अशी लोक सुद्धा तिथे अशा पद्धतीने डोनेशन करतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात. बालाजी कोणाचंही काही बाकी ठेवत नाही. तुम्ही 1 रुपया दिला तर बालाजी तिथे 1000 रुपये तुम्हाला परत येत तर बालाजीला माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपण भरघोष यांनी मदत करावी आणि सुरुवात मी करतो माझ्याकडून मी आत्ता डोनेशन 1 लाख रुपये आता तुम्हाला देतो मी आणि या मंदिराच्या याच्यासाठी कधीही काही कमी असतं सगळ्यांचं डोनेशन करा त्याला मी मॅच करू म्हणजे एका व्यवस्थित पद्धतीने मेंटेनन्स व्हावा अशी माझी विनंती आहे. थँक्यू. आनंदाची एक गोष्ट महत्वाची आहे एक महत्वाची गोष्ट आहे दाता भगवती वानवा असं आपण ऐकत आलोय. आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने आम्ही आपले उपकृत राहणार आहोत. संदीप गोळे यांनी संदीप गुगळे यांच्याकडनं 54,000 रुपयाची वर्गणी इथे देण्यात आली आहे. आज आणखी एक मोठी आनंदाची गोष्ट या वातावरणात माझे आजोबा परशुराम शंकर दीक्षित आणि आजी सुशीलाबाई दीक्षित यांची दोन्ही सुकन्या आज आत्ता इथे उपस्थित आहेत. माझी आई सौ श्यामला अनंत सुरू आणि माझी मावशी नीना शरद घाटपांडे या दोघीही इथे आज या कार्यक्रमाकरता त्या वयाच्या 80च्या पुढच्या सगळ्या जण आहेत. मामा सुद्धा आईचं वय 86 आहे. माझी मावशी आता 80च्या पुढे आहे. असे सगळेजण इथे या कार्यक्रमाकरता आज आलेले आहेत. मला खात्री आहे माझे वडील अनंत मनोहर गुरु यांना अजून जाऊन वर्ष पण नाही झालं तर त्यांनाही या कार्यक्रमाचा अतिशय आनंद झाला असता. आज जिथं असतील तिथून त्यांचाही आशीर्वाद इथे आपल्यापर्यंत पोहोचतोय. गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. सुरुवात सुंदर झालेलीच आहे. वेल बिगन इज हाफ डन. त्याप्रमाणे पुढचं कार्य नीट होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. मी ऋग्वेदला विनंती करतो की त्यांनी आपलं पुढचं मत आणि मनोगत या आपल्या गावाचं नाव गोंदा हे अशुद्ध आहे. महाराजांच्या नावाने स्वतः त्यांच्या उच्चार असं केला आहे की गोविंद या गावाचं नाव आहे. आता आणि गावाचं जे एक काय आपण कुलदैवत असतं ते विशीच्या बाहेर असतं आणि ईशान्य दिशेला असतं. या दोन्ही गोष्टी एकाच म्हणजे असते.
गोविंदा गोविंदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुभात साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. आज माझी आई इथे आहे आणि ती माझी पहिली गुरु आहे. कारण गेली 40 वर्ष तिने अविरत कष्ट करून हे मंदिर सांभाळलेले, म्हणजे स्वतःची नोकरी संसार आणि सगळं तिने एकटीने मॅनेज करतो. हे आम्हाला त्याची कल्पना पण करतो. नवरात्र आलं, गणपती आली, ते सुट्टी काढून इथे यायची. आम्ही पोरं आमच्या मामाकडे किंवा मावशीकडे कोणाकडे तरी असायचो, पण ती हे चुकवायची नाही. इथलं सगळे जे काही सुरक्षार आहेत ते सगळे पूर्ण करून मग ती आपल्या कामाला राहायची. तर तिथे मी नेहमी आदर्श ठेवतो की कर्तृत्व ही फार मोठं आहे आणि कर्तव्य पण तेवढंच तिथं, त्याच्यामुळे तिने त्या सांभाळल्यामुळे कर्तृत्व मोठं झालं. त्यामुळे सर्वात प्रथम तिचे आभार. या ॲक्च्युली या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे. साधारण 15 डिसेंबरच्या आसपास 2023 मी डॉक्टर प्रशांत सुरू, आशुतोष सुरू म्हणजे त्यांचे बंधू आणि सुरेश कंजीर असे आम्ही माझ्या पुतण्याची पत्रिका ठेवायला इथं आलो. निमित्त एकदम पत्रिका ठेवायचं एवढंच होतं. पण त्यावेळी मी म्हणजे काय झालं माहिती नाही, त्याला अक्षरशः म्हणजे जसं म्हणतात ना आज्ञा व्हावी आतनं, तशी एक प्रकारची आज्ञा झाली. आणि तिथंच त्यांनी तिथंच ठरवलं की या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि हे सगळं जे आहे ते बदलायचं. आणि अक्षरशः 15 दिवसात म्हणजे साधारण 28 डिसेंबरच्या आसपास आम्ही इथं नारळ फोडला जीर्णोद्धार. आणि याचा 27 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी. आणि त्यावेळी रंगप्पा हे सगळे आले होते आणि त्यावेळी आपण याचं उद्घाटन केलं. आता त्याच्यानंतर या 6 महिन्यात सगळं काम पूर्ण होऊन ते आता आपल्या मंदिर लोकार्पण सोहळा आज झालेला आहे. तर आज सर्वप्रथम मी आभार जे मानेन ते डॉक्टर शैलेश गुजर यांचे. सरांचा परिचय तर ऑलरेडी झाले, त्यामुळे मला वेगळं काय बोलायची गरज नाही. पण सरांनी माझ्या एका फोनवर लगेच हो म्हणलं आणि ते आज इथं लगेच हजर झाले. कुठल्याही प्रकारचं कुठलंही त्यांनी काही रिझन, म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे, अनेक ठिकाणी अनेक प्रोग्राम असू शकतात, अजिबात काही न करता ते डायरेक्ट इथं आले. त्याच्यानंतर मी श्री सौरभ गोरा यांचे आभार मानतो. ॲक्च्युली त्यांचा माझा संपर्क माझे मित्र डॉक्टर प्रीतम शहा यांच्यामुळे झाले. तो माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे आणि मी त्याला खूप फॉलोअप केलं की मला सर पाहिजे इथं आणि या मंदिराचा आपण एवढा मोठा जीर्णोद्धार केला आहे तर त्यांच्या हस्तेच हे करायचे. आणि त्यांनी पण भरपूर त्याच्या मागे तकादा लावला. आणि सरांनी इथनंच याच मंदिरातनं सरांना फोन केला की सर आपलं असं गुरुपौर्णिमेच्या दिवशी जीर्णोद्धार आणि याचं लोकार्पण सोहळा आहे. सरांनी काही नाही हो मी येणार, म्हणजे कुठलाही विचार बालाजी मंदिर मी येणार एवढंच. फक्त त्यांनी सांगितलं मला वेळ कळवा, की मी वेळ नंतर कळवली. त्यांना मुंबईत जाऊन भेटलो, खूप आमची धावपळ झाली पण फायनली भेट झाली. सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथं आलात आणि आज हा सोहळ्याला तुमच्यामुळे रंगत आलेली आहे खरं तर. आणि आम्हाला जे गायडन्स तुम्ही आता इथं आणि इथून पुढे पण तुम्ही असे देत राहणार याची आम्हाला खात्री आहे, तुम्ही आणि डॉक्टर गुजर. तर आपल्या ॲक्च्युली याला श्रीगोंद्याला उत्तर काशी पण म्हणतात. तिथं भरपूर मंदिरं आहेत आणि अशी जुनी मंदिरं भरपूर आहेत ज्याला लोक दर्शनाला येतात. तर ते आपण तो विषय मोठा आहे, मी आता त्याच्यात जात नाही. तर आता आपण इतर जे लोकांचे आभार प्रदर्शन करायचे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम मी चौधरी कुटुंबियांचे आभार प्रदर्शन करेन. मी विनंती करतो बाळकाका चौधरी यांनी मंचावर यावं आणि त्यांनी 40 वर्ष हे कुटुंब नित्य देवाने आपल्या देवाची पूजा आणि इथले सगळे जे काय सणवार जे काय असतात ते त्यांच्यामुळे इथं व्यवस्थित होतात. आजही सगळा कार्यक्रम चौधरी कुटुंबियांनीच दिलं त्यांच्याकडे. आणि तर याच्यामध्ये बाळकाका आहेत, हरी आहे, भूषण चौधरी आणि कृष्णा काका चौधरी त्यांना याच्यानंतर पुढील सन्मानासाठी मी श्रीकृष्ण जोशी यांना इथं बोलवतो, यांचा सन्मान करावा. शिवाजी नवरात्राच्या आधी देव साफ करणं हे सगळं जे असतं ते तर दरवेळी हेच करतात आपल्याकडे.
फडणवीसांबरोबर रोंगे हे देखील असतात. विजय रोंगे यांना मी विनंती करतो की तुम्ही रोंगे परिवाराच्या वतीने सन्मान स्वीकारा. व्हेरी गुड. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. श्री प्रशांत गदादे ते इथं आहेत का उपस्थित? प्रशांत गदादे नाही. मला डबल एक्सपोजिंग द्यायचं. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. डॉक्टर शैलेश गुजर आणि सौरभ बरोबर. व्यंकटरमण गोविंदा. सरांनी व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. थोडं आहे किंवा मंदिराचं जे वातावरण आहे हे सगळं लोकांच्यामुळे आहे. लोक तिथे येऊन प्रार्थना करतात, लोक तिथे रोज जातात, त्याच्यामुळे तिथे जी हे आहे महत्व आहे ऊर्जा आहे. तर आपल्या सर्वांनी इथे येऊन रेग्युलरली दर्शन करायचं आहे. आपल्या सर्वांनी 12 दिवसावर बुधवार असतो, शुक्रवार असतो, पौर्णिमा असते, एकादशी असते, या दिवशी व्यवस्थित इथे भजन ठेवा, इथे व्यवस्थित कार्यक्रम ठेवा, सगळ्यांना संमिलित करून घ्या. आणि आता हे मंदिर गावाचं आहे, एका परिवाराचं नाही, हे मंदिर गावात आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी या मंदिराला पुढे घेऊन जाणे. तर याची तुम्ही नोंद घ्यावी व अशा पद्धतीने पुढचे कार्यक्रम आखण्यात यावे अशी विनंती. धनंजय सरकर या मंडपाची आणि हे सगळं जे काय आज ज्याच्यामुळे आपण आरामात इथं बसलो आहोत, ही सगळी व्यवस्था श्री मुक्ताजींकडून आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि सरांतर्फे सन्मान स्वीकारावा. व्यंकटरमण गोविंदा. सागर गोरे, झरकर परिवार, नितीन कटारिया, उदय कुलकर्णी, अरुण रसाळ, दिवटे, श्री दिवटे आणि परिवार, तो आपल्या सर्व मोठ्या देणगीदारांचे, त्यामध्ये सौ श्यामला सुरू, गोविंद दीक्षित आणि परिवार, डॉक्टर प्रशांत सुरू, विठ्ठल केसकर आणि कुटुंबीय, प्रचिती व विशाल कुलकर्णी, श्री रवी वैद्य, श्री गदादे, प्रशांत गदादे, श्री झरकर ज्यांनी आता महाप्रसाद ठेवलाय, डॉक्टर प्रीतम शहा, श्री नरेश चौधरी. गोविंदा गोविंदा. फोटो घ्या. सरजी इकडे समोर. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं.
बोलायची सवय ऐकायची कमाल आहे तुमच्याकडे. डॉक्टर आणि प्राध्यापक दोन्ही कामं करतो ना, पेशंटशी बोलावंच लागतं. स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति विजातः समे प्रभाषये श्रेष्ठा सिद्धस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधाशये चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीरन्धति चैव भूतां स्वस्ति सदा चन्दनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदाहरते नित्यं लक्ष्मी वसते सर्वदा अक्षतां सर्वश्रेष्ठा कुङ्कुमेन सुशोभिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर देहि सौभाग्यमारोग्यं देहि देहि परम सुखं रूपं देहि ओम श्री लक्ष्मी वेंकटेशाभ्यां नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि श्री लक्ष्मी वेंकटेशाभ्यां नमः तुलसी पत्रं समर्पयामि श्री लक्ष्मी वेंकटेशाभ्यां नमः भूपञ्च दीपञ्च समर्पयामि श्री लक्ष्मी वेंकटेशाभ्यां नमः नैवेद्यार्थे पुरतस्थापित पञ्चखाद्यानि समर्पयामि चतुष्कोणं मण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं विधाय नैवेद्यं गायत्री मन्त्रेण प्रोक्ष यो देवस्य पितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत् तस्य तत्फलकस्तत्परेण्योपास्मे सत्यं त्वर्तेन परिषिञ्चामि अमृतो वस्त्रमसि ॐ प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि पुरतस्थापित नानाविधफलानि च समर्पयामि दक्षिणां वस्त्रं च समर्पयामि लक्ष्मी वेंकटेशाभ्यां नमः नमस्कारं प्रदक्षिणां समर्पयामि वस्त्राणि दक्षिणेति अक्षतौ महादक्षिणां समर्पयामि सर्वभूषादिके सौम्ये दोषलज्जा निवारणे मयोपपाद्ये तुभ्यं वाससे गृहीवेद्यः लक्ष्मी वेंकटेशाभ्यां नमः महावस्त्रं दक्षिणां फलं च समर्पयामि प्रार्थना नमस्कारं समर्पयामि नीराञ्जनम् आस्तिक्यं च कौमोदकी कदा पद्मं शङ्खोपेतं चतुर्भुजं नमामि विष्णुं ते वेंकटेशाभ्यां नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि श्रीवत्सं मणिकौस्तुभं च मुकुटं केयूरमुद्राङ्कितं बिभ्राणं वरदं चतुर्भुजधरं पीताम्बरोद्भासितं मेघश्यामतलं प्रसन्नवदनं फुल्लारविन्देक्षणं ध्यायेत् वेङ्कटनायकं हरिरमाधीशं सुरैर्वन्दिनं मुरारिजगन्नाथ नारायणाहो कृपासागरा अच्युता माधवाहो मधुसूदना श्रीधरा भाग्यवन्ता नमस्कारा वेङ्कटेशाय सदा लक्ष्मी रमणा गोविन्दा नीराञ्जनदीपं कर्पूरार्तिक्यं च समर्पयामि सुखकरता संसारी
सोडी दुःखापासून सोडी सोडी भवनाशा अंधे तुझवा सोडी कोकोल विलासा सरळ करीन धारा पदमंगल वेशा जय देवी जय देवी कंठा सर्वयो संख्या सर्वमती सर्वईश्वर देकार संजीवनी जय देवी जय देवी ख्यातरावतार तारक तू देवा तुम्ही जाऊन पुढं काढलेलं भेटतं आणि श्रवण आणि इतर सर्व प्रकारच्या नवविधा भक्तींनी या मंदिरात आपण जागरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. कुठलीही गोष्ट करताना योग कर्मसु कौशलम या पद्धतीने आपण करावी ही मनातली भावना. आणि म्हणून आजच्या या सुमुहूर्तावर या भजन संध्येला आपण प्रारंभ करत असताना मला दिग्गज कलावंत इथे या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत याचा खूप सार्थ अभिमान वाटतो. आज आरोह या ग्रुप वतीने डॉक्टर विकास वैद्य, श्री विनोदजी, डॉक्टर अवचट आणि डॉक्टर मनीषाताई वैद्य यांचा आपल्याला लाभ झालेला आहे. आणि या पुढचा भाग ओरायन स्टुडिओजचे पुण्यातले प्रख्यात गायक संगीतकार आशिष केसकर आणि सौ भाग्यश्री केसकर यांचाही आपल्याला लाभ झालेला आहे. त्यांची सेवा ही इथं बालाजीच्या चरणी निश्चित रुजू होणारच याचा मला आनंद आहे. आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी ही प्रार्थना आहे. खरं सांगायचं तर
मध्ये 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 करणं म्हणजे नाक खूप असणं म्हणतात, तसं मी मध्ये एकदाही येणार नाही. एकदा का सूत्र मनीषाताईंच्या हातात दिली की त्या उत्तम करणार याची मला खात्री आहे. पण आपल्या सर्व बालाजी भक्तांच्या वतीने मी त्यांना मनापासून आल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. त्यांनी इथे दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या सुरांच्या सामर्थ्याने या मंदिरातल्या ऊर्जेला एक नवचैतन्य प्राप्त होईल अशी खात्री बाळगतो आणि सर्व सूत्र डॉक्टर मनीषाताईंच्या स्वाधीन करतो. धन्यवाद. सरस्वती भगवती निशेष गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे. संत चोखामेळांनी लिहिलेला आणि जितेंद्र अभिषेकींच्या सुस्वर गायनाने अजरामर झालेला असा अभंग अबीर गुलाल उधळीत रंगरंग. 13व्या शतकातील आपल्या समाज व्यवस्थेचं दर्शन घडवणारा हा अभंग पांडुरंग भक्तीत लीन झालेल्या दलित चोखामेळ्याला जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही, त्याला मंदिराच्या दरवाज्यात सुद्धा उभं राहू दिले जात नाही, तेव्हा त्या उद्विग्नतेतून जन्माला आला हा सुंदर अभंग. ही हृदयस्पर्शी वाणी आपल्या अप्रतिम आवाजाने आपल्यापर्यंत पोहोचवली ती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. अभिषेकी बुवांच्या शिरपेचा मानाचा तुरा होणार हे त्यांचं एक गाणं. अबीर गुलाल ऐकलं की पटकन जितेंद्र अभिषेकी यांचं नाव तोंडात येतं. इतकं हे गाणं आणि अभिषेकी बुवांचं एकसंध असं नातं आहे. जाती व्यवस्थेने त्रास होऊन सुद्धा आपली भक्ती जपणाऱ्या संत चोखामेळांना पण सलाम. ऐकूया अबीर गुलाल उधळीत रंगरंग सादर करतायत डॉक्टर श्रीवल्लभ अवचटे.